नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण निपाह व्हायरस याविषयी डॉक्टर अनिरुद्ध फडके यांच्याशी गायत्री भरणकर यांनी साधलेला संवाद ऐकूया. श्रोते हो नमस्कार. व्हायरस म्हणजे विषाणू हे तर आपल्याला माहिती आहेच. ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि वेगवेगळ्या आकाराचे सुद्धा असतात. पण सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय ते आपल्याला दिसू शकत नाहीत. सरासरी आपल्या शरीरातील पेशींपेक्षा 100 ते 1000 पट लहान आकाराचे ते असतात आणि तरीही त्यांचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम हा होतोच. श्रोते हो, काही विषाणू हे जीवघेणे सुद्धा ठरू शकतात. आज आपण अशाच एका विषाणूबद्दल म्हणजेच निपाह व्हायरस याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अनिरुद्ध फडके यांना. सर नमस्कार. नमस्कार. सर, सुरुवातीला आम्हाला सांगा की निपाह व्हायरस या विषाणूचा काय इतिहास आहे नेमका? आता निपा व्हायरस हा एक पॅरामिक्झो व्हायरस आहे. सगळ्यात पहिल्यांदा तो 1999 मध्ये आढळून आला मलेशिया आणि सिंगापूरमध्ये. तर ते वराह पालन करणारे जे शेतकरी आहेत ते अचानकरीत्या आजारी पडायला लागले, त्यांना न्यूमोनिया व्हायला लागला, मेंदूज्वर व्हायला लागला. म्हणून संशोधन चालू झालं आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की हा एक असा व्हायरस पसरतोय जो झुनॉटिक व्हायरस आहे. झुनॉटिक व्हायरस म्हणजे काय की प्राण्यांकडून मनुष्याला होणारा व्हायरस आहे. तर तिथपासून तो चालू झाला आणि तो प्रामुख्याने साऊथ ईस्ट एशियामध्येच आढळून येतो. कारण त्याचा जो काय म्हणतात त्याला होस्ट आहे तर ते एक बॅट आहे. बॅट म्हणजे वटवाघूळ, एका प्रकारचं वटवाघूळ आहे. त्याला फ्रूट बॅट असं म्हणतात. ते कसं असतं जनरली प्रामुख्याने किडे आणि फळं खाऊन राहणारे ती वटवाघळं आहेत आणि त्यांची लाळ किंवा विष्ठा किंवा युरिन जर समजा त्या फळांना अफेक्ट झाली आणि ते फळ कंझ्युम केलं गेलं तर माणसाला तो व्हायरस होतो असं संशोधनातनं सिद्ध झालं. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारची वटवाघळं जिथे आहेत अशा 2 ह्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्यात जास्त भारत देशामध्ये तो दिसतो. 2001 साली पहिल्यांदा तो पश्चिम बंगालमध्ये दिसला. त्याच्यानंतर केरळामधला तो आत्ता सगळ्यात मोठा एपिसोड आपल्याला माहितीच आहे 2018-19 नंतर. त्यानंतर दरवर्षी साधारणतः एखाद दोन 20-25 पर्यंत केसेस सुद्धा सापडलेले आहेत. 21 साली झाल्या, 23 साली झाल्या. आत्ता जानेवारी एंडला आत्ता पश्चिम बंगालमध्ये 2 केसेस झाल्या आहेत, ज्याच्यातलं प्रॉबेबली एक आत्ता खूप मला वाटतं एक एक्सपायर झाला पेशंट आणि एक बऱ्यापैकी आत्ता सिरियस आहे. आणि त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे सगळे असे लिमिटेड फोकल हे आहेत. पण त्याची कारणं वगैरे कशी आहेत, तो कसा होतो वगैरे आपण पुढच्या ह्याच्यात बघूया. नक्कीच. तेव्हा श्रोते हो, उद्याच्या भागामध्ये पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार. निपाह व्हायरस याविषयी डॉक्टर अनिरुद्ध फडके यांच्याशी गायत्री भरणकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. आज याचा भाग पहिला आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.